भैया चाय। चाय चाय। मैच को चालू किया जाए। क्विंटेस, आपके दो एक प्रतिनिधि भेजिए बल्लेबाज का नाम जानने के लिए। चाय। क्विंटे, आपका एक प्रतिनिधि बल्लेबाज का नाम जानने के लिए क्विंटे चालू होने वाला। एम्पर्स, प्लीज आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. टीम बॅटिंग करणाऱ्या टीमनी विनंती आहे, दोन्ही टीमचे कोणीही अतिरिक्त खेळाडू आले नाही आहेत, नाही तर अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. एक टुर्नामेंट चांगली सुंदर असं आयोजन, आपल्याला तेवढंच आपण चांगली प्रतिसाद द्याल तर आपल्याला चांगली टुर्नामेंट या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि पंचांचा केला इशारा. मुस्तफा और तुकाराम सलामी जोड़ी इस समय मैदान पर है। गेंदबाज है सुरेश। पहले ओवर की पहली गेंद, अच्छी गेंद चकमा दिया मुस्तफा जैसे बल्लेबाज को। गेंद विकेट कीपर का दस्ता आने में कोई रन नहीं। बढ़िया लेंथ लाइन, सुंदर। ओके ठीक आहे. गेंदबाज फिर एक बार तैयार। इस बार उछाल के खेला है, अच्छा प्रयास। पहला रन दे दिया, दूसरे के लिए भागना चाहते हैं। 2 रन से सीखने से नमा होता हुआ। विनर ओके. पहिले कोण जिंकले? फोर्ट युवराज बॉयज. आणि या टीममध्ये जो विनर असेल. इस बार गेम ढूंढा है, गेम पे खेला है। पहला रन फिर एक बार दे दिया है, दूसरे के लिए भागना चाहते हैं। दूसरा भी पूरा किया है, पर जब तक थ्रो आता है तो समय था 3 रन पूरा करने का। तो इस तरीके से 3 रन पूरे किए। यहाँ पर स्कोर बढ़ता 5 रन। पहले ओवर प्रगति पथ पर है, स्कोर हुआ है 5। अब तुकाराम पहली बार स्ट्राइक लेंगे। पिछली मैच में हमने देखा था शंकर और रसल बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी उन्होंने। एक तरफा मैच कर दिया था उन्होंने, तूफानी बल्लेबाजी करके चौके छक्के की लड़ी लगाई थी उन्होंने। तुकाराम पहली बार सामना करेंगे। फिर एक बार बहुत ही बढ़िया गेंद, गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं। गेंद ने विकेट कीपर के दस्ताने में नमी तुली गेंदबाजी करते हुए गेंदबाज सुरेश। जिस तरह की गेंदबाजी के लिए जाना जाता है ये गेंदबाज, उसी तरह की गेंदबाजी करते हैं। अपनी क्षमता अपनी काबिलियत के मुताबिक गेंदबाजी की है इन्होंने। अब तक कोई आजादी नहीं दी है दोनों बल्लेबाज को। एक बार बल्ले का उन्होंने किनारा लगा, फिर एक बार पहला रन दे दिया है, दूसरे के लिए भागना चाहते हैं। और ये बहुत खामोश नहीं रख सकते आप। वो
ज्यादा देर तक खामोश रहता नहीं है, उनकी क्षमता के मुताबिक बल्लेबाजी करता है तुकाराम। श्रेयस फिर एक बार तैयार है गेंदबाजी के लिए। एक बार रन लेना चाहते थे, मुस्तफा मना किया। पहला ओवर हुआ यहाँ पर समाप्त, तो एक ओवर की समाप्ति का इशू है 9 रन। सुजीत नए गेंदबाज, बल्लेबाजी करेंगे मुस्तफा। दोनों साइड पर है तुकाराम। पहला ओवर हुआ समाप्त, एक ओवर की समाप्ति का स्कोर है 9 रन। सुजीत तैयार है, 10-12 कदमों का रन अप होगा। इस बार उछाल के खेला है, इस बार ग्राउंड शॉट खेला है, फील्डर वहां पर है तैनात। पहला रन तेज लिया है, दूसरे के लिए भागना चाहते हैं। जब तक फील्डर उठा के थ्रो करके समय था 2 रन लेने का, तो पहला रन तेज भागे हैं, दूसरे को आसान बनाया है। रनिंग बिटवीन द विकेट और तालमेल बहुत बढ़िया है मुस्तफा और तुकाराम के बीच में। 2 रन का इजाफा और होता हुआ सुजीत फिर एक बार तैयार है गेंदबाजी के लिए। सामने है मुस्तफा, बेहतरीन बल्लेबाजी की जाना जाता। सूझबूझ वाली पारी खेले हैं दोनों बल्लेबाज, अपनी क्षमता के मुताबिक बल्लेबाजी की है दोनों ही बल्लेबाजों ने। सुजीत फिर एक बार तैयार है, सामने है तुकाराम। आज के दिन का दूसरा मैच। सुजीत हॅलो, दिसत नाही मला, मोबाईल क्लीन कर पुढचा. बढ़िया कैच।
पण रडत होती काय? बल्लेबाज जो आए हैं वो वीडियो अविनाश, वीडियो स्टॉप और केलाय. जो कैच पकड़ा था वो भी अविनाश। काय अविनाश बापू? जाधव एक बढ़िया कैच पकड़ा था वो। रडत नाही ना? पण रडत नव्हती ना? बढ़िया गेंद, हल्की सी अपील, इस अपील में उत्साह था, विश्वास नहीं था, नकार दिया तो 2 ओवर हुए यहाँ पर समाप्त। 2 ओवर की समाप्ति का स्कोर हुआ है 18 रन। तो पहले ओवर में भी आए थे 9, दूसरे ओवर में भी आए 9 रन। मुस्तफा में काफी दारोमदार रहेगा बेहतरीन बल्लेबाजी का। बड़ा स्कोर खड़ा करना है तो उन्हें पूरा खेलना होगा 5 ओवर, क्योंकि उनमें क्षमता और काबिलियत है। हॅलो. हा. काय आहे ना, ताप वगैरे कमी आहे ना? हा ते. कोण आहे बॅट स्ट्राईक वरती? मुस्तफा. बॅटिंग बॉलिंग साठी कोण आलं? श्रेयस गेंदबाजी करेंगे। पहला ओवर उन्होंने बहुत ही अच्छा डाला था, केवल 9 रन दिए थे। 18 झाले. 2 ओवर की समाप्ति में स्कोर हुआ है 18 रन। सुचित ने भी अपने पहले ओवर में 9 रन दिए। तीसरा ओवर है प्रगति पथ पर। बोला ना. हा, कारण का त्याला कॉपीराइट आलं तर बंद होईल ना. म्हणजे कॉमेंट्री युट्यूब लाईव्हवर नाही येत आहे, तर तुम्ही कोऑर्डिनेट करून या ना जरा त्याच्यासाठी. बढ़िया गेंद, हॅलो. अरे मैं इधर हूँ नानू, तू किधर है? काय आलं? पहिला बोला डॉट पहिलेच बंद झालं, तुम्ही बंद झाले. दीपक दीपक जरा 2 मिनिट करने खाली बोल ने भाई. 2 मिनिट करना એટલે સર ગયા છે ને સરને કહી દઉં अबे આ કરને તું ભાઈ, મને ક્યાં વચમાંથી મને નઈ ઇનિંગ આપું એ કરું. આ ઇનિંગ પતાવી લે. ઓકે इस बार थोड़ी सी मिस कीपिंग हुई वहां पर। एम्पायर का इशारा देखना होगा, ये 4 रन का इजाफा होता हुआ। सर, आपण 6 गेला आणि दुसरे जण डीजेला बोला, डीजे मग तो वाजवेल, मग त्यांना कॉपीराइट येणार, मग ते स्टॉप करतील तेव्हा. हा, मग तेव्हा तुम्ही बोला. का समजलं ना? म्हणजे नाही तर कॉपीराइट आहे त्याचा चॅनल ब्लॉक होऊन जाईल. हां, मग तो वाजवणार नाही जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत डीजे. स्कोर लिहिला काय? इस बार सीमा रेसा पार हवाई यात्रा, गगनचुंबी लगाए छक्का। डीजे. डीजे इस बार दिशा से भटके, इस बार दिशा से भटके, वाइड बॉल का इशारा। 1 रन का इजाफा और होता हुआ। बढ़िया अंपायरिंग का नजारा देखने को मिला। गेंद को पहले पढ़ते हैं, परखते हैं, फिर डिसीजन देते हैं। समय जरूर अपना लेंगे, परंतु डिसीजन पत्थर का लकीर होता है। जाने माने अंपायर्स में से अंपायर है, उच्च दर्जा के अंपायरिंग। ओहो, बहुत ही बढ़िया फील्डिंग। तालियों से सम्मानित होता हुआ फील्डर होना ही चाहिए। अपनी टीम के लिए 2 रन बचाए, बहुत मायने रखेंगे आप जब बल्लेबाजी करने जाएंगे तब। और इस खिलाड़ी की खासियत भी है, आसानी से रन नहीं देगा, और जहां पर भी खड़ा रहेगा वहां पर एक दीवार बन जाता है। हेलो थोडा मध्ये मध्ये हे होतं, तिथपर्यंत नाही पोहोचत आवाज. इस बार चकमा दिया मुस्तफा जैसे बल्लेबाज को। शायद अपने आप से नाखुश भी है मुस्तफा, खेलना चाहते हैं, गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं।
पर मुस्तफा ने अपने अंदाज से खेला है, पहला रन देख लिया है, दूसरे के लिए भागना चाहते हैं। अविनाश ने अच्छा साथ दिया उनका, 2 रन का इजाफा और होता हुआ तो 3 ओवर को यहाँ पर समाप्त। इसको देख रहा हूँ 33 रन, 3 ओवर की समाप्ति पर इसको है 33 रन, 3 षटकांमध्ये झाले 33 धावा, 12 चेंडूच्या खेळ शिल्लक आहे भावा. फिरोज नए गेंदबाज, काफी दारोमदार है ऊपर, बेहतरीन गेंदबाजी का। सामने है अविनाश, 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 33 रन, 12 गेंदों का खेल अभी बचा हुआ है। गेंदबाजी के मोर्चे पे लगा है फिरोज। रिव्यू लिया यहाँ पर एम्पर्स ने, देखना होगा ये तीसरी आंख क्या कहती है। एम्पर्स रिव्यू है ये, अच्छी सोच है यहाँ पर एम्पर्स की। हॅलो, त्याचबरोबर आपल्याला यावर्षी पाहायला मिळत आहे प्रथमतः फोर्ट टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन सीझन 4 फोर्ट प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून सीझन 4 आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर असं आयोजन आपल्याला दरवर्षी काही ना काही नवीन, नक्कीच काही ना काही वेगळ्या करण्याचा प्रयत्न हे फोर्ट प्रीमियर लीग टीमचे टीम मेंबर्स सर्व करत असतात. त्याही वर्षी देखील जर पाहिलं एक सुंदर असे आपल्याला चार्ज बाईक या ठिकाणी उपलब्ध करून दिले, त्यांचे देखील आम्ही नक्कीच मनापासून आभार. आणि या टुर्नामेंटला दरवर्षी सातत्याने ज्यांच्या माध्यमातून टीम टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित केली जाते ते म्हणजे ऑर्बिट्स, नक्कीच त्यांचं देखील या ठिकाणी ॲग्रीबिट्स, क्षमा असू द्या, ॲग्रीबिट्सच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच दरवर्षी 33 नॉट आउट प्लीज. हॅलो, नक्कीच फलंदाज आपल्या ऑपन क्रीजवरती सुखरूप आहे आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार 4 धावेसाठी चौकार.
फिरोज ने, और कमबैक करना जानता भी है फिरोज। फिरोज फिर एक बार सामने अविनाश, इस बार खुदोस बनाकर खेला है, फिडल वहां पर है तैनात, बहुत ही बढ़िया कैच। अविनाश उर्फ गुड्डू, अविनाश का कैच पकड़ा किसने? अविनाश ने उर्फ गुड्डू, बहुत ही हेलो 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 माइक चेक हेलो 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 माइक चेक यस प्लीज या ठिकाणी प्लीज लवकरात लवकर सामने या ठिकाणी चालू करा आणि टाइम नक्कीच पाहायचं या ठिकाणी नाही नक्कीच 20 मिनिटाच्या आतमध्ये झालं सर काहीच हरकत नाही रनआउट साठी थोडंसं थांबले होते त्यामुळे थोडंसं विलंब झालाय यस 5 ओवर, अब गेंदबाज लेके आएंगे कमरेश आए हैं गेंदबाजी के लिए। बढ़िया फील्डिंग, केवल 2 ही रन, 2 रन का इजाफा और होता हुआ 5 ओवर है प्रगति पथ पर, 45 रन। पहला मैच हुआ तो टारगेट 50 का मिला था, अब थोड़ा सा कहीं ऊपर जाएगा। फिर एक बार बढ़िया गेंद, बांध के रखा है, कोई आजादी नहीं दी अपने ओवर में कमलेश। अच्छी गेंदबाजी करते हुए इस समय इस बार गेम ढूंढा है, पहला रन लिया के दूसरे के लिए भागना चाहते हैं, तालमेल बहुत ही बढ़िया, दूसरा भी पूरा किया है, स्कोर बढ़ता 47। कमलेश कोई बड़े प्रहार लगाने दिया नहीं इस ओवर में, अंतिम ओवर में। ओह बहुत ही अच्छा कैच, आसमान को छूती हुई गेंद को कैच पकड़ना काफी मुश्किल होता है। श्रेष्ठ बहुत ही बढ़िया कैच किया है आपने, और ज्यादा करके श्रेष्ठ कैचेस को पकड़ते हैं, छोड़ते नहीं है। आज गेंदबाजी भी अच्छी की है श्रेष्ठ ने, अपने ओवर में ज्यादा करके कोई आजादी दी नहीं थी उन्होंने। वेंकिट आए हैं नए बल्लेबाज, स्कोर अभी भी रुका हुआ 47 रन, 5 ओवर है प्रगति पथ पर। कमलेश गेंदबाजी में आए और विकेट ना निकाले, ये तो हो नहीं सकता। अच्छा साथ दिया उनका कमलेश का श्रेष्ठ ने, ऐसे कैची से गेंदबाज कमलेश का आत्मविश्वास भी कहीं ना कहीं बड़ा होगा। फील्डिंग में छोटा सा बदलाव करना चाहते हैं क्या कमलेश? बड़ा मुकाबला, बड़ा मैच है, ये बदलाव देखने को मिलेंगे हमें। कमलेश फिर एक बार तैयार है, इस बीच अच्छी सोच यहाँ पर, इस बीच बहुत ही अच्छी सोच, देखा उन्होंने कैच पकड़ नहीं सकते हैं, तो उन्होंने फील्डिंग बहुत ही बढ़िया की, तो 2 रन का इजाफा और होता हुआ, स्कोर बढ़ता हुआ 49 रन।
इस ओवर की आखिरी गेंद होगी अभी ये। गेंदबाज का नाम है कमलेश। वॉरियर्स 11 बहुत ही अच्छी गेंदबाजी इस समय कमलेश करते हुए। 49 अंतिम गेंद 1 टू गो। तो पहली मैच में भी 50 का टारगेट मिला था और दूसरी मैच में भी 50 का टारगेट मिला है। तो जैसे ही दूसरी मैच के सलामी जोड़ी मैदान पर आए, समालोचन में थोड़ा सा बदलाव होगा। करोड़ों लोगों की धड़कन और जिनका है बुलंद आवाज और कोई भी नहीं। नीलेश सर मेरे साथ प्लीज वेलकम। ऐकत होते एक मधुर आवाज, एक मॅन फ्रॉम मुलुंड, एक सुंदर असा आवाज आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचा आवाज नेहमीच पोचला असतात. ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके उमेश मांडोलिया सर, धन्यवाद सर. चांगली इनिंग आपल्याला त्यांच्या आवाजामध्ये आपल्याला ऐकू आलं. नक्कीच धन्यवाद. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं प्रथम फोर्ट टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून फोर्ट प्रीमियर लीग 2026 मधलं 4थं सीझन एक सुंदर असं आयोजित भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय या फोर्ट प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये. चांगलं असं या ठिकाणी उपलब्ध करून दिले बाईक्स, त्यानंतर ॲग्रीमेंट्स नेहमी या सातत्य टुर्नामेंटला सहकार्य करत असतात. त्यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट नक्कीच पार पडत असते. ॲग्रीमेंट्सच्या या सहकार्यामुळे या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते लढत क्रिकेट वॉरियर्स वर्सेस फोर्ट किंग डेस 11 यामधील दोघांमध्ये चाललेली लढत. 50 रनाचं टार्गेट आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. कशा रीतीने पार करतील का तेवढी चांगली गोलंदाजी करतील टीम फोर्ट किंग डेस 11 चे बॉलर्स. स्ट्राईक वरती आहेत फलंदाजासाठी उतरलेत फलंदाज सुजित आणि नॉन स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे फलंदाज फिरोज. गोलंदाजी मार्कसाठी गोलंदाज सज्ज संदीप.
वरच्या दिशेने ढकलून दिले आणि एक धावेने नक्कीच आपल्या टीमचं श्रीगणेशा केला आणि वैयक्तिक आपलं खातं उघडलंय. सुजित याने 50 रनाचं लक्ष्य पॉवर प्लेचं षटक घेऊन आले. संदीप मातब्बर अशी या विभागातील मानलेले असे गोलंदाज तेच मात्र या पॉवर प्लेचे षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ओ फुलटॉस चेंडू आणि डीप मिड विकेटच्या दिशेने चाललेला एक धाव पूर्ण केली. जोपर्यंत फेकी करतील एक धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाज या ठिकाणी सुखरूप आपल्या बॉपिंग क्रीज वरती धावसंख्येत वाढ धावसंख्या सरकली ती म्हणजे 3 या आकड्यावरती चांगली सुरुवात करावी लागेल. टीम क्रिकेट वॉरियर्स या संघाला आपल्या टीमला जर एका बाजूने विजयी करायचा असेल पण तेवढीच चांगली गोलंदाजी करतात ती म्हणजे फोर्ट किंग टेस्ट 11 या टीमचे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज संदीप. धावसंख्या झाली ती 3 स्कोरबोर्ड वरती टार्गेट असणार तो म्हणजे 50 रनाचं. ओहो बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न करत होते मात्र बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही आणि यष्टीरक्षक कोणती चूक करत नाही आणि चेंडू होते डॉट. नक्कीच या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या षटकामध्ये आपल्याला हाणामारी करायची असतात कारण काय सर माहिती का या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला गेलेला फक्त 2 30 यार्डच्या खेळाडू बाहेर असतात आणि 30 यार्डच्या बाकीच्या आतमध्ये असतात आणि चांगला चान्स असतो ती मात्र या ठिकाणी संधी घेत नाही सुजित आणि फिरोज. ओ आता मात्र मोठा फटका खेळायचा होता मात्र या ठिकाणी साला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. एक धावावरती समाधान धावसंख्या सरकली या 4 या आकड्यावरती. अजूनही पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक पाहायचं 2 चेंडूवरती कशा रीतीने फलंदाजी करतील. स्ट्राईक वरती आले ते फलंदाज सुजित. ओहो पुन्हा एकदा बॅकवर्ड खेळण्याचा प्रयत्न बॉडी पासून शरीरापासून खूप चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहिती आहे बॅटीच्या पट्ट्यामध्ये कोणताही चेंडू टाकायचा नाही तशाच रीतीने कुठेतरी गोलंदाजी करतात. संदीप आपल्या टीमसाठी एक चांगला गोलंदाजी करतात. अजूनही जर पाहिलं 5 चेंडू आणि फक्त 4 धावा या ठिकाणी खर्चित केले गोलंदाज संदीप यांनी. ओहो स्लो रन पद्धतीचा चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही आणि या ठिकाणी यष्टीरक्षक मला असं वाटतं कुठेतरी बाद करण्याचा प्रयत्न करत होते आणि या ठिकाणी विश्वास जास्त आहे आत्मविश्वास पाहायचा तेवढंच जास्त आहे का पंच एकमेकांशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतंय ग्राउंडच्या आतमध्ये. आणि नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे पंच नक्कीच निर्णय देतील. नक्कीच पंच आपल्या क्रीज वरती जाऊन या ठिकाणी आपल्या समोर निर्णय कळवतीलच. ओके आपण नक्कीच या ठिकाणी मागे भेटायले चांगलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम फोर्ट किंग टेस्ट 11 या संघाचे आणि या ठिकाणी नक्कीच धावसंख्या झाली ती म्हणजे हॅलो हॅलो माइक चेक हॅलो चला सामन्याला सुरुवात करायचं. एक षटक एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संदीप साठी. सूर्यकांत टीम साठी गोलंदाजी केली. एक षटक मध्ये फक्त आणि फक्त या पॉवर प्लेच्या 4च धावा दिले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आणि चांगली सुरुवात आपल्या टीमला देखील ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती तशा पद्धतीने गोलंदाज देखील आपल्या टीमसाठी गोलंदाजी चांगली करताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी वंच झालेले गोलंदाज मुस्तफाचं जर सांगायला गेलं मागील वर्षामधील उत्कृष्ट फलंदाज ज्या खेळाडूला मिळाला तो मात्र मुस्तफा. आता मात्र सज्ज झाल्या गोलंदाजासाठी मुस्तफा. पाहायचे बॅटिंग मध्ये तर आपला जलवा दाखवलाच आहे. गोलंदाजीमध्ये कशा रीतीने गोलंदाजी करतील आपल्या टीम साठी हे मात्र पाहायचं आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक ठेवलंय. पुढील चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने चाललेला एक धाव आणि जोपर्यंत फेकी करतील एके धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये 2 धावेंनी धावसंख्या सरकताना दिसते ती म्हणजे 6
आणि या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर नो, उघडा डोळे पहा आणि पुढील चेंडू असणार नक्कीच फ्री हिट, नक्कीच चांगला चेंडू असता, पण या ठिकाणी पंचांनी कुठेतरी दंडित केलाय. मी पहिलेच म्हटलं होतं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, उंची तर जास्ती आहे आणि वन बॉल सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार डीजे. हॅलो हॅलो हॅलो, रिव्ह्यू नाही, 6 बघतोय 6. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. आपल्या टीमसाठी 4 धावा नक्कीच अडवलेत, पण 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. कोण करतंय बॅटिंग? स्ट्राईकवर कोण आहे भाऊ? फिरोज नक्कीच चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत फिरोज. हो, आता मात्र गरकन वळालाय. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाही आणि धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती म्हणजे हो, आता मात्र बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू पाहायचा आहे, सीमारेषा पार, पंच घोषित करताय. 1 बाउन्स, 4 धावा, चौकार. पण हातभर लांब वळवण्याची क्षमता त्याच गोलंदाजामध्ये, तो म्हणजे आशिष. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहेत आशिष. नक्कीच ऑफ ब्रेक, लेग ब्रेक आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. एक हरवाळ पद्धतीचा चेंडू, तेवढंच फलंदाजाला चकवणार देखील अशीच गोलंदाजी करणारा गोलंदाज आशिष. कित्येक सामन्यांमध्ये मागील वर्ष देखील चेंडू चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र मॅच वेगळी आहे, वर्ष वेगळं आहे, सीझन वेगळं आहे.
टीम्स वेगळे, नाव वेगळे आहे, प्लेयर वेगळे आहे, पण गोलंदाज मात्र आशिष कशा रीतीने गोलंदाजी करतील आपल्या टीमसाठी हे मात्र नक्कीच पाहायचं आहे. ओहो, बॅकफुटवर घेण्याचा प्रयत्न, पहिलाच मात्र होता फिरकीचा जादूगर आशिष. पहिला चेंडू निर्धाव, फलंदाजाला काही समजला नाही आणि यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाही. डॉट चेंडू. ओहो, पुन्हा एकदा आता मात्र बॅकफुटवरती येऊन कव्हरच्या दिशेने मारला चेंडू. चेंडू चालाय सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. डीजे. नक्कीच आता सोडायचं नाही. आशिषने नक्कीच चांगला चेंडू टाकला होता, त्या दुसऱ्या चेंडूवरती सोडायचा नाही हेच कुठेतरी मनामध्ये फिरोज घेऊन बसले होते. पुन्हा एकदा ती चूक, बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही आणि निर्धाव चेंडू. मी पहिलंच म्हटलं होतं आशिषला ओळखते फार कठीण, कारण का हातभर वळण्याची क्षमता त्याच गोलंदाजामध्ये म्हणजे आशिषमध्ये. ओहो, वारंवार आता मात्र तसंच जसं काय कॉपी पेस्ट आपल्याला पाहायला मिळाला फटका आणि तेच रिझल्ट. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतं आशिषच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आशिषची. ओ, आता मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या दिशेने चालला चेंडू, सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. फिरोजनी पहिलंच ओळखलं होतं, त्यामुळे अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या तेवढंच पार झालं आणि धावसंख्या सरकली ती म्हणजे 27-27, लॉस ऑफ 0 विकेट. ओ, आता मात्र डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न आणि फटका मात्र एके धावेने गेला. एके धावेने धावसंख्या सरकली ती म्हणजे 18. 3 षटक अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजे 28-28. अजूनही समीकरण जर पाहायला गेलं, 12 चेंडू आणि 22 रनाचं लक्ष. नक्कीच 11 रनाची सरासरी या ठिकाणी राहील. प्लीज थोडंसं स्पीडअप करा. 12 चेंडू आणि 22 धावेची गरज. 12 चेंडू आणि 22 धावेची गरज. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ड्रिंक्स टाइम बघायला मिळतंय आणि 12 चेंडू आणि 22 धावेची गरज. कर्णधार बघायचं कोणावरती धुरा देतील. 4थं षटक आणि वैयक्तिक दुसरं देखील षटक घेऊन येत आहेत गोलंदाज संदीप. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली होती, फक्त 4 धावा खर्चित केले होते, तोच मात्र गोलंदाज सज्ज झाले आहेत संदीप. 12 चेंडू आणि 22 धावेची गरज. हो, आता मात्र वाह, काय ज्या पद्धतीने देखना फटका आपल्याला पाहायला मिळालं, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. एक धाव मात्र रोखू शकले नाही. एके धावेने धावसंख्या सरकली 29-29, लॉस ऑफ 0 विकेट. 11 चेंडू आणि 21 धावेची गरज. स्ट्राईक वरती आलेत सुमित. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक घेतली सुमितनी. एक नेत्रदीप सुजितनी. नक्कीच चांगली फलंदाजी करतात अजूनपर्यंत तरी दोन्ही फलंदाज. अकुट टप्प्याचा चेंडू हुक केला आणि या ठिकाणी उंची जास्त, अंतर कमी आणि फिरतची खेळी होती संपुष्टात. बॅक टू द पॅव्हलियन डीजे.
ती फलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायचं सगळ्या प्रेक्षकांना याचीच उत्कंठा लागली. 10 चेंडू 21 धावेची गरज. ओ चांगला चेंडू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये आणि टाळ्यांचा गडगडाट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. प्रेक्षकांना देखील सांगायची गरज नाही केव्हा टाळ्या वाजवायची. चांगली क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल संदीपचं आपल्या फॉलो थ्रू मध्ये. वॉड गोलंदाजी सुरेख गोलंदाजी. अजूनही समीकरण पाहिलं तर 9 चेंडू आणि 21 धावा. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी टाकली त्याच गोलंदाला प्राचारण केलं आणि ते देखील तेवढंच चांगलं साजेशी अशी गोलंदाजी करताना दिसतात ते म्हणजे गोलंदाज संदीप. वाडा बॉलिंग. अजूनही 9 चेंडू आणि 21 धावेची गरज. स्ट्राईकवरती आहे स्वतः कर्णधार श्रेयस. ओहो मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी राहिले पण एक धाव पूर्ण केली. एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होतं का. थ्रो मात्र चांगला होता मात्र या ठिकाणी कॅचअप करता आलं नाही संदीपला आणि एके धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये 2 धावेंनी धावसंख्या सरकली आहे ती म्हणजे 31 अजूनही समीकरण जर पाहिलं 8 चेंडू आणि 19 धावेची गरज आणि जम्याची बाजू जर पाहिलं तर स्वतः करणारा श्रेयस नक्कीच जास्तीत जास्त आपल्यावरती स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे की आपण आपल्या बाजूने सामना जिंकू शकतो पण तेवढी क्षमता गोलंदाजामध्ये देखील आहे संदीपमध्ये. ओहो आणि मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. श्रेयसची खेळी होती संपुष्टात. बॅक टू द पॅव्हलियन डीजे. श्रेयस यांची जागा घेण्यासाठी आलेत फलंदाज नवीन पाटील. नवीन पाटील नक्कीच या ठिकाणी आलेत. सागर पाटील. म्हणूनच बोललो होतो आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवलं असतं तर अशी चुका झाली नसती. आमच्या स्कोअरबुकच्या मुलांकडनं मी विनंती करतो की आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी नक्कीच पाठवायचा आहे. स्ट्राईकवरती आलेत म्हणजेच श्रेयस यांची जागा घेण्यासाठी सागर पाटील. नक्कीच जर समीकरण पाहायला गेलं 7 चेंडू आणि 19 धावेची गरज. सागर आलेत. नवीन फलंदाज. वॉडा बॉलिंग. ओहो मोठा फटका खेळायचा होता. मिड विकेटच्या दिशेने आल्या चेंडू 21 धावेवरती फक्त समाधान मानावे लागेल. षटक या ठिकाणी संपले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संदीपसाठी. वॉडा बॉलिंग. काय गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी. मोठा फटका आला होता 2 धावेचा आणि चांगलं कमबॅक आणि 6 चेंडू आणि 18 धावेची गरज. नक्कीच आप्पाचा विषयला हाड आहे. इथे गोलंदाजाचा विषय सध्या तरी खूप हार्ड आहे तो म्हणजे संदीपचा. आपल्या टीमसाठी काय स्पेल टाकले या ठिकाणी. 12 चेंडू आणि 22 धावेची गरज असताना फक्त 3 धावा आपल्या गोलंदाजीतून खर्चित केला आणि समीकरण आणून ठेवलंय ते म्हणजे 6 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय. शेवटचं षटक गोलंदाज आले ते म्हणजे गब्बर. गजेंदर. नक्कीच टोपण नाव गब्बर. गजेंद्र आल्या आणि स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे सागर. 6 चेंडू आणि 18 धावेची गरज. 6 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाज की फलंदाज. फलंदाज की गोलंदाज. नक्कीच याची उत्कंठा सगळ्या प्रेक्षकांना लागली आहे की सामना कोणाच्या बाजूनी झुकणार. सामना कोणाच्याही बाजूनी झुकू दे. प्रेक्षकांना फक्त काय पाहिजे असतं तर एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. सामना फक्त चुरशीचा झाला पाहिजे हेच मात्र सगळ्या प्रेक्षकांनी त्याचीच
त्याचीच उत्कंठा लागली असते तीच मात्र आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 6 चेंडू 18 धावेची गरज. ओहो, समोरच्या दिशेने मारला चेंडू, उंची जास्त, एलिव्हेशन फार कमी आणि या ठिकाणी सागरची होई ते खेळी संपुष्टात. बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. यानंतर होणारा सामना विजय विजय टीम मध्ये म्हणजे अर्थातच फोर्ट युवराज बॉयज या टीमचे कर्णधार आपण तयारीत राहायचंय. फलंदाज नेम, बॅटर नेम प्लीज आपण सांगायचं या ठिकाणी. अशरफ फलंदाजासाठी उतरले आहेत. अशरफ 5 चेंडू आणि 18 धावेची गरज. आणि यानंतर होणारा सामना फोर्ट युवराज बॉयज वर्सेस या सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल त्यांची लढत होणार आहे. तर मी विनंती करतो फोर्ट युवराज बॉयजच्या टीमच्या कर्णधारा की आपण या ठिकाणी तयारीत राहायचंय. ओहो, मोठा फटका खेळायचा होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. बॅटचा चेंडूचा काही संपर्क होत नाही आणि डॉट चेंडू. 4 चेंडू आणि 18 धावेची गरज. काय गोलंदाजी करताना दिसतात गोलंदाज गजेंद्र. गब्बर गब्बर तो आया है और अच्छी गेंदबाजी डालकर जा रहा है. ओ, आकुट टप्प्याचा चेंडू आणि ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंच दंडित करतायत, वाईट घोषित करतायत. एक अवांतर धावसंख्या सरकली आहे खूप वेळानंतर. टीम म्हणजे 33. अजूनही समीकरण पाहायला गेलं तर 4 चेंडू आणि 17 धावेची गरज. 4 चेंडू मध्ये 3 चेंडू जर तुम्ही सीमारेषा पार पाठवले तर सामना आपल्या बाजूने नक्कीच झुकवू शकतात. पण तेवढीच चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज. फुलटॉस चेंडू आणि मिडविकेटच्या दिशेने चाललेला चेंडू फिल्डरला आणि बेधून चाललेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. डीजेच्या ताल्यावरती पूर्ण दुनियाच नाचते. आता देखील सगळे प्रेक्षक नाचत आहेत की ज्यावेळी चौकार षटकार लावतो एक सुंदर असं मधुर आवाज आणि संगीत आपल्या समोर सादर करतात. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आणि हा फटका लॉंग ऑनच्या दिशेने मारला. 1 धाव पूर्ण केली. जोपर्यंत फेकी करतील 1 धावेचं रूपांतर दुहेरी धावेने आणि धावसंख्या सरकली आहे ती म्हणजे 39. अजूनही समीकरण राहिले आहे ते म्हणजे 2 चेंडू आणि 11 धावेची गरज. 2 चेंडू आणि 11 धावा. दोन्ही चेंडू सीमारेषा पार पाठवावे लागतील टीमला विजयी व्हायचा असेल तर. आणि या ठिकाणी जसा आवाज पोचला चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पार. 6 धावेसाठी षटकार. कम ऑन डीजे. एक चेंडू आणि 5 धावेची गरज. काय सामना या ठिकाणी. ज्यावेळी मी बोललो की 2 चेंडू नक्की सीमारेषा पार मारावे लागतील. एक तर आलाय, दुसरा येतो की नाही आणि कंपल्सरी चेस असणार आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. हा देखील जर सीमारेषा पार मारला तर नक्कीच संघ या ठिकाणी उचलून घेईल. फलंदाज करणारा खेळाडूला अर्थातच अशरफला. पण तेवढंच चांगला कमबॅक करणं जाणतात गोलंदाज गब्बर गजानन. 1 चेंडू आणि 5 धावा. एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे सामन्यासाठी. काय सामना या ठिकाणी होतोय. सुपर ओव्हर होणार आहे सर. नक्कीच या ठिकाणी सुपर ओव्हर होणार आहे. जर चौकार मारला तर सुपर ओव्हर होऊ शकतो आणि षटकार जर मारला
तर तुम्ही या ठिकाणी सामना आपल्या बाजूने झुकवू शको क्रिकेट वॉरियर्स या टीमनी. तिथून चेंज करतो. तुम्हाला माहिती आहे ना राहुल कसं आहे सर. आणि फटका तर या ठिकाणी समोरच्या दिशेने मारला चेंडू होतोय फलंदाज होतोय बाद आणि सामना विजय होते टीम फोर्ट किंग डेज 11 हा संघ. आपण या ठिकाणी यायचंय आपला सामना होणार आहे पुढील लढत आपली असणार आहे. मी विनंती करतो आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे तो म्हणजे अर्थातच संदीप ज्यांनी आपल्या